नमस्कार, मी सुग्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक असे मिश्र डाळी वापरून प्रोटीनयुक्त अप्पे कसे तयार करतात ते पाहणार आहोत। हे अप्पे आपण टोमॅटो सॉस बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता। हे अप्पे अतिशय पौष्टिक आहेत। सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी आपण हे अप्पे बनवू शकता। प्रोटीनयुक्त मिश्र डाळींचे अप्पे करण्यासाठी मी ह्या वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतलेला आहे, अर्धी वाटी मसूरची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ। हे सर्व डाळी मी स्वच्छ धुवून 1-2 तास भिजत घालते। मिश्र डाळींचे अप्पे बनवण्यासाठी आपण मूग डाळ, मसूर डाळ आणि उडदाची डाळ 2 तास भिजत ठेवलेले। डाळ चांगली भिजलेली आहे। आता मी हे मिक्सरला वाटून घेते। आता वाटताना यामध्येच मी 1 बाउल पोहे भिजत घालून, आपण जे मिक्सरमध्ये डाळी वाटतो त्यावेळेसच मी हे पण घालते। आता हे डाळी मी 2 वेळा मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता यामध्येच मी 1 चमचा जिरे घालते, एक चमचा जिरे, थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरलेली। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेते। आपण हे सर्व डाळी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि राहिलेलं थोडंसं मिश्रण आहे त्यामध्ये पोहे मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि हे पण मी वाटून घेते। मिश्र डाळींचे अप्पे बनवण्यासाठी सर्व डाळी आणि पोहे सर्व मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी 1 चमचा दही घालते, त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालते। बाइंडिंगसाठी मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेते। तांदळाचं पीठ आणि दही घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालते। तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते, पाव चमचा सोडा आणि 1 चमचा मीठ। हे सर्व मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घेते। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता अप्पे करून घेऊया। त्यासाठी मी अप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। अप्पे करण्यासाठी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। चांगलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये तेल घालते, म्हणजे अप्पे पटपट निघतील। आता यामध्ये अप्प्याचं मिश्रण घालूया। अप्प्याचं मिश्रण घातलेलं आहे, त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं चांगलं वाफून घेऊया। अप्पे एका बाजूने चांगले भाजलेले आहेत। आता मी हे उलटून घेते। अप्पे उलटून घेते। अप्पे दोन्ही बाजूने चांगले भाजलेले आहेत। आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे असेच अप्पे करून घेते। मस्त असे प्रोटीनयुक्त अप्पे तयार झालेले आहेत। बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे अप्पे तयार झालेले आहेत। नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।